नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोर एम-पी-एस अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. हे पहा, आपण काय करतोय, क्लर्कचा 2025चा पेपर बघतोय. 2025चा क्लर्कचा पेपर बघतोय. त्याच्यामध्ये 20 क्वेश्चन आहेत. त्याच्यामध्ये बघा, क्लोज टेस्टला तुम्हाला 5 मार्क आहेत. हे खूप महत्त्वाचे आहेत. बघा, तुम्हाला उत्तरा दिलेला असतो आणि कळलेली जागा भरायला सांगितलेलं असतं. त्यावेळेस 5 काय करायचे माहिती आहे तुम्ही, तुमच्याकडे हार्ड कॉपी असते पेपरची, तर कळलेले शब्द चारी लिहून घ्यायचे. कारण काय होतं, कन्फ्युजन होत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही ते सगळं उतारा वाचणार, एक पानभर आणि दुसरं पाठीमागं जा आणि पुढे जा, असं जर केलं तर ते कन्फ्युजिंग होतं. हे लक्षात ठेवायचं. सगळ्यात चांगली जुगाड एक आहे ही किंवा ट्रिक म्हणा, तर ते तुम्ही असं लिहून घ्या. तुम्हाला घेतल्यानंतर काय येईल की तुम्हाला कळेल वाचताना की बाबा हे कुठला शब्द इथं बसतोय, कारण जास्त डोकं लावायची गरज पडत नाही. बघा, सगळा एकदा बघून घ्या. उतारा बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल सेकंड स्टेपला काय करायचं. ह्याच्यामध्ये तुम्हाला बघितल्यानंतर कळतंय बघा, दिस इयर द वर्ल्ड राजेस्ट डेमोक्रेसी इंडिया अँड बिगेस्ट कंट्री बाय डॅश डॅश रशिया. म्हणजे इंडिया आणि रशियाचं काहीतरी रिलेशन बद्दल दिलं, एवढं तरी तुम्हाला समजतं. नंतर काय करायचं बघा. आता बघा इथं काय झालंय, दिस इयर द वर्ल्ड लार्जेस्ट डेमोक्रेसी इंडिया अँड द बिगेस्ट कंट्री बाय. मग आता बघा इथं पॉप्युलेशन तर काही संबंध नाही, पॉप्युलेशनवर तर नाही आहे उतारा. डेन्सिटीचा काही संबंध येत नाही. डेमोक्रेसी तर इथंच सांगितलंय. मग राहतंय काय, एरिया. मग इथं एरिया येते, हे लक्षात ठेवा. मी काय केलेलं आहे, जे पर्यायातले 4 शब्द आहेत ना, तिथे लिहून घेतलेले आहेत असे. इथं वेळ जाईल म्हणून लक्षात ठेवा. मग दुसऱ्यामध्ये काय केलेलं आहे बघा, त्यांनी दुसऱ्या ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे बघा. While India has had a separate strategic partnership pact with more than 2 dozen countries. आता बघा, म्हणजे पॅक्ट आपण साईन करतो ना, त्या पॅक्ट म्हणजे किंवा साईन करतो आपण, ॲग्रीमेंट करतो. त्याचा अर्थच आहे इंक्ड, हे लक्षात ठेवा. कन्सिडर्ड नसतं, कॉन्टेम्प्लेटेड नसतं, रिप्युटेड नसतं. इंक्ड म्हणजे काय, आपण करतो पॅक्ट करतो का, त्याला इंक्ड म्हणतात. हे तर तिथं शब्द इथं बरोबर बसतो. तुम्हाला जास्त कन्फ्यूज व्हायची गरज नाही. नंतर बघा, पुढचं काय येतं, द रशियन गव्हर्नमेंट इन डिसेंबर 2010 डॅश डॅश देअर बायलॅटरल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप. मग त्यांनी काय, इंडिया आणि रशियाने काय केलेलं आहे, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप कॉल्ड केलेली आहे, एलिव्हेटेड केलेली आहे, रिफ्रेश केलेली आहे किंवा नलिफाईड केली आहे. नलिफाईड तर नाही केलेली आहे, रिफ्रेश पण नाही केलेली. एलिव्हेटेड म्हणजे काय केलेलं आहे, वाढवलेली आहे. एलिव्हेटेडचा अर्थ काय असतो, वाढवणं, हे लक्षात ठेवायचं. मग बघा पुढे बघा, द न्यू दिल्ली बेस्ड डॅश फाउंडेशन फॉर नॅशनल सिक्युरिटी रिसर्च. मग काय ती एनजीओ आहे का, नाही आहे. स्टार्टअप आहे का, नाही आहे. पर्सनल तर काही इन्स्टिट्यूशन नसणार आहे. मग थिंक टँक हा सगळा शब्द असतो बघा. हे थिंक टँक असतात वेगवेगळ्या, तर ते थिंक टँक आहे. आणि शेवटी जे कन्क्लुजनला असताना, तर कन्क्लुजनची लक्षात ठेवायचं, एखादी स्टेप घेणं गरजेचं आहे. असं गव्हर्नमेंट कधी म्हणतं बघा, तर त्याच्यामध्ये एक बघा, हे रिकमेंडेड दॅट अर्जंट अँड डॅश steps need to be taken improve economic relation this India and Russia partnership to be sustained and made durable. तर ह्याच्यामध्ये काय करणार बघा, अर्जंट स्टेप घ्यायचे असले तर रिगरस. आता ही व्हेरियस स्टेप नसतं, मिनिस्कल नसतं, तर अर्जंट अँड रिगरस स्टेप घेणं गरजेचं आहे. एक असं सरळ सरळ तुम्हाला लक्षात येतं. तर बघा, हे ज्यांना थोडाफार अर्थ कळायला पाहिजे, थोडाफार अर्थ कळायला पाहिजे. आणि जर तुम्ही 4 शब्द तिथे नेऊन ठेवले, तर कमीत कमी तुम्हाला हे 5 पैकी 3 तर येतील बघा, ज्यांना काहीच समजत नाही त्यांना. जर तुम्ही सगळं हे घेऊन परत वाचायला जाल, इथं घेऊन परत वाचायला जाल, तर तुम्ही गोल गोल फिराल, हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला सांगून देतो, कारण 2 पेज असतात. ज्यांना अर्थ कळला त्यांना कळला, कारण हे गाळलेल्या जागा भरायच्या आहेत, असं प्रश्नाची उत्तर द्यायची नाहीत, हे लक्षात ठेवायचं आहे. सिनोनिम्स, पुढचा क्वेश्चन विचारलाय बघा 16 नंबरचा. सिनोनिम्स विचारलाय तुम्हाला. सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द. समानार्थी, सिनोनिम्स, अँटोनिम्स, विरोधार्थी शब्द हे विचारले असतात. इडियम आणि फ्रेजेसवर एक क्वेश्चन असतो, हे लक्षात ठेवायचा. आता बघा, एक्सपर्ट आहे, प्रोफेशनल आहे आणि व्हेटरन आहे. ह्याच्यामध्ये बघा तुम्ही, हे सगळ्याचा अर्थ काय होतो, अनुभवी होतो. हे सगळे अनुभवी आहेत. तुम्हाला नोवाईजचा जरी अर्थ नाही कळला, तर तुम्हाला सांगतो सगळं कळतंय की हे तिन्ही शब्द एकाच कॅटेगरी आहेत. व्हेटरनल म्हणजे काय, अनुभवी. प्रोफेशनल म्हणजे काय, अनुभवी असतो. एक्सपर्ट म्हणजे त्यातला तज्ञ व्यक्ती असतो. नोवाईस म्हणजे काय, अनुभवी, नौका, ज्याला अनुभव नाही असा. मग काय, बिगिनर येणार. फ्रॉम द फॉलोइंग सिनोनिम्स. आता बघा, प्रिस्टाईन. प्रिस्टाईनचा सिनोनिम काय येतं, प्युअर. आता हे डर्टी येणार नाही बघा, ग्रीमी येणार नाही, चार्मिंग येत नाही. प्रिस्टाईन म्हणजे प्युअर. हे डायरेक्शन कशासाठी विचारलेलं बघा, 18 आणि 19 क्वेश्चनसाठी. आता तुम्हाला काय करायचंय, फिल इन द ब्लँक बघायचंय. तर याच्यामध्ये हेल्थ इज टू इम्पॉर्टंट टू बी निग्लेक्टेड. टू बी निग्लेक्टेड, डिप्रायव्ड नसतं, डिस्ट्रेक्टेड नसतं, तर निग्लेक्ट करतो ना हेल्थ आपण, हे जनरल स्टेटमेंट आहे, हे तुम्हाला येऊन जाईल. तर द टीम वर्क डॅश डॅश टू कम्प्लीट देअर प्रोजेक्ट ऑन टाइम. आता बघा, इथे प्रोजेक्ट आहे ना, एका टीमनं काय केलेलं आहे, प्रोजेक्ट टाईमवर दिलेला आहे. मग ते कसं, जर टाईमवर कधी प्रोजेक्ट होईल, केअरलेसली काम केल्यावर होईल का, नाही.
स्लोली काम केल्यावर होणार आहे का नाही, हॅपॅझार्डली म्हणजे गडबडीत काम केल्यावर होणार आहे का नाही, तर क्विकली पटकन काम केल्यावर तो प्रोजेक्ट काम वेळेमध्ये कंप्लीट होईल ना. तुम्हाला अर्थ कळला पाहिजे, त्यामुळे बरोबर येऊन जाते बघा ते. आता 20-21 साठी बघायचे, चूज कलेक्ट अल्टरनेटिव्ह टू बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ इडियम अँड फ्रेज. तर इथे विचारलंय काय बघा, ब्लड इज थिकर दॅन वॉटर. म्हणजे ब्लड आहे ना, म्हणजे ब्लड म्हणजे याचा अर्थ काय, रक्त. रक्त म्हणजे काय, आपण रक्ताचे नातेवाईक म्हणतो ना आपण. रक्ताचे नातेवाईक म्हणजे काय, फॅमिली रिलेशन अँड आता लॉयल्टीज आर स्ट्रॉंगेस्ट मोस्ट इम्पॉर्टंट वन्स. म्हणजे फॅमिली रिलेशन हे महत्वाचे असतात असं त्यांनी म्हटलेलं आहे बघा. हे ऑल क्राईम्स हे काही संबंध येत नाही ह्याचा. बाकीचे पर्यावरण तुम्हाला लक्षात येतं की फॅमिली रिलेशनवर चाललेलं आहे. ब्लड इज थिकर दॅन वॉटर हे तुम्हाला कळतं त्याच्यावरून. रिलेशन आर मोर इम्पॉर्टंट दॅन मेरिट असं नसतं, हे बरोबर येऊन जाते तुमचं. आता बघा दुसरं एक आहे बघा, टू स्पिल द बीन्स. आता एखादं बीन्स आहे ना, तो स्पिल करणं. एखादं आता समजा बी आहे तुमच्याकडे, ते वरचं कव्हर काढणं म्हणजे काय बाबा, आतमधलं सिक्रेट बघणं. तसंच त्याच्यावरून लक्षात ठेवा, टू रिव्हील द सिक्रेट म्हणजे टू स्पिल द बीन्स. पुढचं बघा 22 ते 24 साठी विचारलंय त्यांनी. तर ह्याच्यामध्ये एरर विचारलेले बघा, एरर. ज्यावेळेस एरर विचारण्याचं, एरर करण्याची बी एक पद्धत आहे बघा ह्यांची. हायकोर्टवाले, बॉम्बे हायकोर्टवाले विचारण्याची एक पद्धत आहे. जसं एमपीएससी मध्ये असतं तेवढं हार्ड लेवलच्या विचारत नाहीत ते. तर ते काय विचारलंय बघा, इट टूक मी ऑलमोस्ट अ अवर टू फिल द ऍप्लिकेशन फॉर्म. आता बघा आपण काय म्हणतो, इथं काय केलेलं त्यांनी, अँचा एरर केलेला आहे बघा. इथं इथं ॲन अवर पाहिजे होतं, त्यांनी अवर दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. प्रत्येक प्रकारचा एक क्वेश्चन असतो, त्यामुळे ते वाचताना व्यवस्थित वाचायचं. इट टूक टू मी आणि ते ऍप्लिकेशन फॉर्म टू फिल द फॉर्म असं लावायचं नसतं. ते व्हर्बच्या किंवा आपण काय काय म्हणतो आर्टिकल तिथं गफलत करतायत, हे लक्षात ठेवा. विथ अ फ्रेश कोट ऑफ पॉइंट द स्कूल कॅन लुक मच नॉईस. आता बघा ह्याच्यामध्ये लुक मच नॉईस नसतं, लुक व्हेरी नाईस आणि किंवा लुक मच नाईसर ह्या फॉर्ममध्ये पाहिजे, हे लक्षात ठेवा. ते लुक मच नाईस नसतं, लुक व्हेरी नाईस. व्हेरी नाईस तर यायला पाहिजे किंवा लुक मच नाईसर कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये तर जायला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. पुढचं बघा, माय फ्रेंड डॅश डॅश. आता इथं बिकम दिलंय त्यांनी, बिकम टेरिबली अपसेट आफ्टर लुझिंग हर प्युअर पर्स ॲट द सुपर मार्केट. ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, हे त्याची पर्स हरवली. आफ्टरचं वाक्य आहे बघा. आफ्टरमध्ये कसं होतं, एखाद्याची पर्स आधी हरवल्यानंतर तो अपसेट होईल ना. मग ही गोष्ट आहे ना, ती फित्री पाहिजे. ही आधी झाली गोष्ट कुठली, तर की आधी पर्स हरवली, नंतर तो अपसेट झाला, लक्षात ठेवायचं. त्यामुळं इथं फित्री येणार आहे. इथं बिकम, बिकेम आणि बिकम ह्याच्यामध्ये काय येणार, बिकम येणार, हे लक्षात ठेवा. बिकेम येणार इथं, बिकम हे लक्षात ठेवायचं. इथं V2 येते, V3 नाही, V2 येते, हे लक्षात ठेवा. माय फ्रेंड बिकेम टेरेबली अपसेट आफ्टर लुझिंग हर पर्स ॲट द सुपर मार्केट, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे इथं चुकी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड. आता हे स्पेलिंगच्यासाठी 3 क्वेश्चन येतात बघा, 2 ते 3 क्वेश्चन. तर तुम्ही काय करायचं, एमपीएससीची जी स्पेलिंग आहेत आणि हायकोर्टची जी सगळी स्पेलिंग आहे ते आपण एकत्र देऊयात एका पेजवर, तेवढंच करायचं, त्याच्या बाहेर करायची काही गरज नाही. आता ॲफिडेविट, AFFIDAVIT आहे, ॲफिडेव्हिट असं लक्षात ठेवा. असं लक्षात ठेवणार, परत विचारणार आणि ही बघा, AFFIDAVIT. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू देतो, हायकोर्टशी रिलेटेड मॅजिस्ट्रेट, हाय मॅजि हायकोर्टशी रिलेटेड जे शब्द आहेत बघा, ॲफिडेव्हिट असेल, मॅजिस्ट्रेट असेल, परत काय म्हणतो डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल, हे शब्द विचारण्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे ज्युडिशियलशी रिलेटेड जे क्वेश्चन आहेत ना, ते विचारण्याचं प्रमाण जास्त आहे, तेच विचारतात बघा. आता पुढचं काय विचारलंय, करेक्टली इंटरप्रेन्योरचं स्पेलिंग विचारलं. आता ही कशा लक्षात ठेवणार बघा तुम्ही, ENTRE इंटर असं लक्षात ठेवा. आणि PRENEUR आहे लक्षात ठेवायचं. इंटरप्रिनर असं लक्षात ठेवा, ती लक्षात राहून जाईल. अपोजिट वर्ड विचारलाय. आता हे प्रोफेशनल, प्रोफेशनल म्हणजे काय, एकदम प्रोफेशनल माणूस असतो, आपण म्हणतो का प्रोफेशनल करिअर वगैरे. आणि अमॅच्युअर म्हणजे काय असतं, हौशी असतो, त्याला काही प्रोफेशन नसतं, तो हाऊस म्हणून ते गोष्टी करतो बघा. 28 आणि 29 ला विचारलेलं आहे. ह्याने काय केलंय,
ह्यानं आपल्याला काय करायचं आहे, चाइल्ड हु इज समानार्थी म्हणजे समानार्थी किंवा फ्रेज ज्या अर्थाचं चाइल्ड हु हॅज लॉस्ट बोथ पॅरेंट इज कॉल्ड, ज्याचे दोन्ही पॅरेंट हे झालेले आहेत, डेथ झालेले आहेत, त्यांना काय म्हणतात, अन ऑर्फन म्हणतात. आपण काय म्हणतो वन वर्ड सबस्टिट्यूशन वगैरे म्हणतो ना, तर तशा कॅटेगरीमध्ये हे शब्द येतात. वन वर्ड सबस्टिट्यूशन असल्यासारखं आहेत. अ पर्सन हु हेल्प्स अनादर टू कमिट क्राईम. आता बघा, एखाद्या आपण जर साथीदार असेल आपल्या क्रिमिनल गोष्टीमधला, तर त्याला काय म्हणतात, ही कलिग. कलिग म्हणजे काय असतो, आपल्या ऑफिसमधला कलिग असतो. गँगस्टर म्हणजे काय, जो दरोड्याला चोरामाऱ्या करतो. असिस्टंट म्हणजे काय, आपल्या कार्यालयात वगैरे सहकारी असतो. ज्यावेळेस आपण एखादा क्राईम करण्यासाठी आपल्याला सहकारी असतो, त्याला काय म्हणतात, कंप्लायन्स. हे लक्षात ठेवा. हे स्पेलिंग विचारतील बरं का, ACCOMPLIC, कंप्लायन्स म्हणतात त्याला. पुढचं बघा, विथ प्रिपोजिशन विचारलंय. ह्यांनी काय विचारलंय, इंडिया हॅज साइन्ड अन अग्रीमेंट विथ फ्रान्स टू एनहान्स ट्रेड रिलेशन. ॲग्रीमेंट साईन करतो, ॲग्रीमेंट विथ फ्रान्स. आता हे ॲट नसतं, ओव्हर नसतं, ऑन नसतं, ॲग्रीमेंट विथ. आपण एका देशामध्ये दुसऱ्या देशाबरोबर ॲग्रीमेंट साईन करतो. त्यामुळे इथं बऱ्याचसे जे क्वेश्चन आहेत ना, ते कॉमन सेन्सच्या लेवलचे आहेत. म्हणजे तुम्हाला असं पाठ करून इंग्लिशला 20 पैकी 20 मार्क आलेत असं होणार नाही. तुम्हाला क्लोज टेस्टलाच बघा तुमचे 5 मार्क आहेत. हे क्लोज टेस्ट तुमची कधी बरोबर येणार आहे, जर तुम्ही इंग्लिश वाचण्याची आतापासून एक काम करू शकता. तुम्ही एक काम करा, ज्यावेळेस एखादा इंग्लिश न्यूजपेपर येतो, त्याचा एक पॅरेग्राफ वाचत चला. एक पॅरेग्राफ वाचण्यानं काय होईल, तुम्हाला काय लगेच इंग्लिश समजायला लागेल का, नाही. पण तुम्हाला एक 8-10 दिवसामध्ये इंग्लिश ॲटलिस्ट वाचायची तर सवय लागेल. भीती तर जाईल तुमची, लक्षात ठेवा. इंग्लिश वाचायची सवय लागल्यानंतर तुम्ही त्या